प्रश्न असा आहे की सिकल सेल कॅरियर आणि सिकल सेल डिसीज झालेल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना गर्भजल टेस्टिंगसाठी संपूर्ण राज्यातून बोरिवलीला यावं लागतं. काही 100 किलोमीटरचा प्रवास करून या महिला तिकडे येण्याचं नाकारतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की ज्याच्यासाठी आपण ते सेंटर उभारलंय ते त्याचं उद्दिष्ट पूर्ण होत नाही. म्हणून मला सभापती महोदय हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक रिजनल सेंटर त्या ठिकाणी उघडण्यात येतील का की ज्यामुळे हे जे सिकल सेल कॅरियर किंवा सिकल सेल डिसीज झालेल्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना मुंबईला यायला लागू नये तर त्या ठिकाणी त्यांच्या विभागामध्ये अशा पद्धतीची सेंटर कधीपर्यंत उघडलं जाणार आहे. एक दुसरं साहेब, या सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये संक्रमण रक्ताची गरज असते. ग्रामीण भागामध्ये रक्तपेढ्या मिळत नाहीत त्यामुळे पेशंटला त्याच्या नातेवाईकांना बदली रक्त शोधावं लागतं त्या ठिकाणी आणि त्यामध्ये बराच ज्याला आपण गोल्डन पिरियड म्हणतो तो मिस होतो. तर हे खरं आहे का? हे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. थोड्या वेळात मुद्देसूद प्रश्न विचारला त्याबद्दल धन्यवाद. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई वाघ यांनी जे 2 प्रश्न विचारले, विशेषतः त्यांनी जे काय आमच्याकडे म्हणजे आता हा विषय माझ्यासमोर नव्हता त्यामुळे त्याचं ब्रीफिंग आम्ही घेतलेलं नाही, पण तरीसुद्धा मी सांगतो की थॅलेसेमियाच्या एकूण पेशंटची जर काय संख्या कमी करायची असेल तर एका बाजूला स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सुविधासुद्धा त्या रिजनल ठिकाणी सुद्धा देणं गरजेचं आहे. सिकल सेलबद्दल हा प्रश्न सिकल सेलबद्दल होता. थॅलेसेमियाच्या बद्दल 21 जिल्ह्यांमध्ये जे काय अभियान घेतोय त्या अभियानामध्ये या सगळ्या गोष्टींची आपण पूर्तता करतोय. तिथं ब्लड स्टोरेज युनिट असेल, ब्लड बँक असतील, या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून आम्ही टार्गेटेड मिशन मोडवरती आम्ही काम करतोय. त्याच्यासाठी ज्या काय अपेक्षित सूचना आपण ज्या काय सांगितलेल्या सूचना आहेत त्यांचाही विचार करून आम्ही या मिशनला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय.